सक्षम पोलीस टाइम्स, न्यूज 112, सक्षम जनतेचा आवाज. आज विद्यालयात पारंपरिक आणि आनंददायी हळदी कुंकू कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आदरणीय नानीसाहेब उपस्थित होते. कार्यक्रमास विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री मगर सर, पर्यवेक्षक खैरे सर, सर्व शिक्षक शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थिनी तसंच मोठ्या संख्येनं माता भगिनी उपस्थित होत्या. हळदी कुंकवाच्या निमित्तानं महिलांचा सन्मान करण्यात आला. संस्कृतीचं जतन आणि सामाजिक एकोपा याचं सुंदर दर्शन घडलं. हळदी कुंकवाची रे गमाया, सौभाग्याचं लेणं लाभो साऱ्या. नाती गोती प्रेम संस्कार, फुलो समाज नांदो संसार या पारंपरिक गाण्याच्या सुरांवर कार्यक्रम अधिकच रंगतदार झाला. विद्यार्थिनींनी गाणी, सांस्कृतिक सादरीकरण आणि पाहुण्यांचं स्वागत अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने केलं. हळदी कुंकवाच्या कार्यक्रमामुळे महिलांमध्ये आत्मीयता, आनंद आणि संस्कृतीची गोड अनुभूती निर्माण झाली. सभा मंडपी स्वागत झाले, पूर्वनियोजित सागरिया नजरा. स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा. स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा. नम्र कलेचे कुणी उपासक, कुणी तपस्वी, कुणी साध. नम्र कलेचे कुणी उपासक, कुणी तपस्वी, कुणी साध. शिल्पकार हो सारे कल्प, शिल्पकार हो सारे कल्प. जीवन अशा उपक्रमामुळे शाळा ही केवळ शिक्षणाचीच नव्हे तर संस्कारांचीही केंद्र असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालंय. आणि आपल्या गावच्या शाळेत टाकल्याने एक फायदा असतो की गावातल्या सर्व लोकांना ते परिचित असतात, ज्ञात असतात. वेळोवेळी मग तेही लोक लक्ष ठेवत असतात. हा एक गावातल्या शाळेचा फायदा असतो. म्हणून सर्वांनी रेग्युलर शाळेत पाठवा आणि दररोज घरी गेल्यावर तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मुलांना तुम्ही काय शिकवलं, वेळात वेळ काढून त्यांच्या वह्या बघत जा, पुस्तकं बघत जा. म्हणजे तुम्हालाही कळेल की शाळेत काय शिकवलं जातं. आणि दररोज जर मुली शाळेत आल्या म्हणजे दररोज त्यांना अभ्यास दिला जातो. दररोज वेळोवेळी नवनवीन उपक्रम घेतले जातात आपल्या शाळेमध्ये. आता प्रजासत्ताक दिन जवळ येतोय, त्याच्यामध्ये सर्व मुलांनी सहभागी व्हावं अशी प्रत्येक शिक्षकांची इच्छा असते. त्याच्यामुळे जेवढा मुलं मुली शाळेत येतात तेवढा उत्साह जास्त असतो आणि तेवढा उत्साहाने आपण कार्यक्रम साजरा करत असतो. आता 8वीचा माझा वर्ग खूप छान आहे. मुली पण छान आहेत, मुलं पण छान आहेत. सर्व अभ्यासात हुशार आहेत. सर्व उपक्रमांमध्ये वेळोवेळी सहभागी असतात. असे कुठेच नाही की ते मागे असतात. त्यांना फक्त एक वेळेस सांगितलं की ते त्यांचं सगळं काम वेळेवर पूर्ण करतात. का तर 8वीचा वर्ग म्हणजे सर्व मुली आणि मुलं वर्गात असतात आणि भरलेला वर्ग असतो. तिथे शिक्षकांना पण शिकवायला उत्साह निर्माण होतो. त्याच्यामुळे सर्वांना विनंती आहे की आपल्या पाल्यांना दररोज शाळेत पाठवत जा. आपल्या सर्व माता भगिनींना शाळेत येता येत नाही, म्हणून मग आम्ही आमच्या मुख्याध्यापकांचा आदेशानुसार हा हळदी कुंकवाचा कार्यक्रम येथे साजरा करत आहोत. मकर संक्रांती नंतर रथसप्तमीपर्यंत आपण हळदी कुंकवा हा कार्यक्रम करत असतो. आपल्या कॉलनीतल्या किंवा आपल्या मळ्यातल्या भगिनींची, मातांची आपण हा उपक्रम करत असतो. म्हणजे काय, त्यातल्या त्यात काहीतरी वाण दिला जातो. तर तो कशासाठी दिला जातो की आपलं सौभाग्याचं जे आयुष्य आहे ते दीर्घ आयुष्य व्हावं यासाठी आपण संक्रांतीनंतर हा सण साजरा करत असतो. तर त्याच निमित्ताने आपण आपल्या विद्यालयात हा उपक्रम चालू केलेला आहे. तर दरवर्षी आपण हा उपक्रम चालूच ठेवू. आम्ही भरपूर मातांना फोन केला होता, त्यातल्या बऱ्याचशा माता आल्या. काही हरकत नाही, पुढच्या वर्षी अजून येण्याचा प्रयत्न करा. त्या निमित्ताने आपल्या विद्यार्थिनी, आपल्या मुली काय करताय शाळेत, त्यांचा अभ्यास कसा चालू आहे, त्यांच्या विचारपूस आपल्याला शिक्षकांशी करता येईल. आपला दररोजचा व्यवसाय हा चालूच आहे. कांदे लागल, मग
ममता वगैरे ह्या गोष्टी चालूच आहे. काही माता शेतातून आलाय, खरंच खूप चांगलं वाटलं, कारण की वेळात वेळ काढून आपल्या मुलींसाठी त्यांनी वेळ दिला. त्याबद्दल मी त्यांचे खरंच खूप कौतुक करावेशी वाटते. विद्यालयाचे मुख्याध्यापक, माझ्या सगळे सहकारी, शिक्षिका, शिक्षक कर्मचारी, शिक्षक आणि उपस्थित सगळ्या ताई आणि विद्यार्थी मित्रांनो, आजचा असा कार्यक्रम जो आहे हा फक्त महिलांसाठी आणि मुलींसाठी. आणि असं म्हटलं जातं की महिला जी असते ही आपल्या घरातील प्रमुख असते. घर कसं चालवायचं, संस्कार कसे करायचे, या सगळ्या गोष्टी महिलांच्या हातामध्ये असतात. असं सांगितलं की बाकीच्या ज्या मुली त्या अभ्यास करत असतात, त्याचबरोबर अभ्यास तर करतातच, पण महत्त्वाचं काय की चांगले संस्कार घडवणं हे खूप आवश्यक आहे. सक्षम पोलीस टाइम्स न्यूज 112 साठी प्रतिनिधी प्रवीण पवार, उपसंपादक न्यूज 112 मालेगाव.